गडिंग्लज शहरातील आज सकाळी एका व्हॉट्सअप ग्रुपवर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी एक पोस्ट एका व्यक्तीकडून व्हायरल करण्यात आली होती। वास्तविक या परिसरात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसताना तसेच वास्तविक परिस्थितीचे भान न ठेवता अशा प्रकारची पोस्ट व्हायरल झाल्याने गडिंग्लजकर नागरिकांच्यात संतापाची भावना निर्माण झाली आणि नागरिकांनी पुतळा परिसरात एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत संबंधित व्यक्तीचा निषेध केला। तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजय सेंदकर यांनी धाव घेऊन सर्वांची पोलीस ठाण्यात एकत्रित बैठक घेऊन याविषयी मार्ग काढू असे ठरवले, पण नागरिकांनी संबंधित व्यक्तीला तिथेच सर्वांच्या समक्ष आणावे असा आग्रह धरला, पण तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता चर्चा ही पोलीस ठाण्यातच होईल असे सेंदकर यांनी सांगितले। शेवटी संबंधित व्यक्तीकडून माफीला पण लिहून घेऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला। त्यावेळी उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। आज सकाळपासून सोशल मीडियाबद्दल एक घटना घडली असताना आपण सगळेजण बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर जमला होता, काय झाले नेमकं? गडिंग्लज शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक आहेत, पहिल्यांदा त्याचा उल्लेख करावा लागेल। सर्व भक्तिस्थानं ही सर्वांचीच आहेत, मग ते ख्रिश्चनांचा असू देत, लिंगायताचा असू देत, मराठ्यांचा असू देत, मुस्लिमांचा असू देत। कधीही जातीय दंगल ह्या गडिंग्लज शहरामध्ये झाली हा एकोप्याचं हे निदर्शन आहे। आपल्या सर्वांचं भक्तिस्थान जे बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे, ह्या सर्वांच्या तरुण मंडळींनी आणि बुजुर्गांनी म्हणून ते बसवेश्वर महाराजांचं एक आदर्श तरुणांच्या समोर लोकांच्या समोर असावा की भक्ती मार्गाने सगळे जावेत ह्या हेतूनं त्या पुतळ्याची स्थापना केली। आणि कुठल्या तरी एका नतद्रष्ट माणसानं चुकीची पोस्ट टाकल्याबद्दल गडिंग्लज शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या। त्याच्याकरता सन्माननीय त्या पुतळा कमिटीच्या अध्यक्षांनी सर्व समाजातले गडिंग्लजकर पोलीस स्टेशनला साहेबांच्याकडे तक्रार द्यायला आले। तक्रार द्यायला आल्याच्या नंतर ज्यांनी पोस्ट टाकली त्या नालायकाला या ठिकाणी बोलवून घेतलं। बोलून घेऊन त्याला माफी मागावी लागली की माझ्या हातून हे चुकीचं कृत्य घडलेलं मी मागतो, इथून पुढे असं कृत्य करणार नाही आणि माफी मागून ह्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत। त्याच्यावरती ते थांबलेलं आहे। सर्वांनी भक्तिभावानं राहावं हीच भावना, या भावनेतून तो ग्रुप ॲडमिन पण या ठिकाणी होते, त्यांनी सांगितलं की चुकीची पोस्ट आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। त्यामुळे गडिंग्लजकरांनी अशा पद्धतीनं शांततेच्या मार्गाने जायचा हा निर्धार हा कायमचाच आहे, त्याला सर्व नागरिकांनी सर्व गडिंग्लजकरांनी पाठिंबा दिलेला आहे। सेंदकर साहेब, आपण त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कारवाई वगैरे केली आहेत काय? आज सकाळी बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ लिंगायत समाजातील का सर्व गडिंग्लजमधील नागरिक जमले होते की त्यांच्यामध्ये त्यांची तक्रार अशी होती की ह्या पुतळ्याबद्दल भोसले जे सेवानिवृत्त महापालिकेतले जे अधिकारी आहेत तर त्यांनी पुतळ्याचं रेलिंग बाहेर आहे, 5 फूट आहे, 3 फूट आहे आणि या संदर्भात सामाजिक भान ठेवायला पाहिजे होतं अशी जी पोस्ट टाकली, तर त्या पोस्टवरून त्यांच्या भावना दुखावल्यामुळे सर्व लोक त्या ठिकाणी जमले होते आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आले होते। तर त्या अनुषंगाने ते जे भोसले आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन त्यांनी ही पोस्ट का टाकली किंवा त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे याच्याबद्दल चौकशी केली। त्यानंतर त्यांनी ही जी पोस्ट आहे ती त्यांनी अनावधानाने टाकलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी समाज ज्यांच्या भावना दुखावल्या त्या सर्व गडिंग्लजकरांची त्यांनी जाहीर माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली। आणि जे ग्रुप ॲडमिन आहेत आजगेकर त्यांनीसुद्धा की ज्या आजरीकर त्यांनी देखील या जी चर्चा मीटिंग आयोजित केली होती पोलीस ठाण्यामध्ये, त्या मीटिंगमध्ये त्यांनी देखील ही अशी चुकीची पोस्ट टाकली गेली आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि यापुढे जे ग्रुप मेंबर आहेत त्यांनी अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये जेणेकरून सामाजिक वितुष्ट निर्माण होईल किंवा लोकांच्या भावना दुखावतील अशी त्यांनी समज देण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आणि या दोघांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळं जे गडिंग्लजकरातले जे सर्व प्रमुख लोक आले होते तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळं पुढं काही तक्रार करायची नाही, त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे त्यांनी त्यांची तक्रार थांबवलेली आहे। गुंडूदा, एक लिंगायत समाज बांधव म्हणून आपली भावना काय आहे? या प्रकरणावर सध्या पडदा पडला आहे काय? लिंगायत समाज बांधव म्हणण्यापेक्षा गडिंग्लजकर म्हणून मी प्रथमतः सयाजी भोसले यांचा मी निषेध करतो। ज्या पद्धतीनं त्यांनी नागरी मंचच्या ग्रुपवर ज्या पद्धतीनं पोस्ट केले ती अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी पोस्ट केली होती आणि ती पोस्ट गडिंग्लजमधील सर्व नागरिकांना, लिंगायत समाजातील सर्व जाणकार मंडळींना, युवक वर्गाला सगळ्यांना समजल्यानंतर हळूहळू आज बसवेश्वर पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजल्यापासून सगळी मंडळी जमा लागली आणि तिथून आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं। तिथून आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला आलो आणि सर्व जाती धर्मीय सर्व पदाधिकारी असतील, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील
आम्ही पोलीस स्टेशनला सयाजी भोसले यांच्या विरोधात तक्रार द्यायला आलो आणि तक्रार देत असताना त्यांनी आपण जे कृत्य केलं आहे, जे आपण चुकीच्या पद्धतीनं जे वागलो आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यांनी समाजाची असू दे गडिंग्लज शहरातील सर्व नागरिकांची त्यांनी माफी मागितली. त्यामुळं गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक शिंदकर साहेबांनी आम्हाला विनंती सगळ्यांना केली, गडिंग्लज शहर हे शांतताप्रिय शहर आहे आणि ह्याला कुठं तर गालबोट नको. त्यामुळं आम्ही सर्वजण गडिंग्लज शहरातील सर्वजण आम्ही सर्व पक्ष, राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते, समाज बांधव सर्वांनी आम्ही निर्णय घेतला की गडिंग्लज हे शांततेमय शहर आहे आणि त्याला कुठेही गालबोट नको. एखाद्या नालायकामुळे जरी चुकीच्या पायंडा जर पडत असेल, शहराला याचा गालबोट लागत असेल, हे आम्ही समजून देखील आम्ही घेतलं. त्यामुळं या गोष्टीवर आज पडदा पडलेला आहे आणि त्याला माफी मागायला हवी. आज गडिंग्लजमध्ये सकाळपासूनच एक तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याला कारण होतं गडिंग्लजमधील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात जे अतिक्रमण होतं या संदर्भात एका व्यक्तीने गडिंग्लजमधील व्हॉट्सअप ग्रुपवर एक तसा मेसेज व्हायरल केला. मेसेज व्हायरल केल्यानंतर संपूर्ण गडिंग्लजमध्ये एक संतापाची लाट पसरली. सर्वांनी तात्काळ महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याकडे धाव घेऊन तिथे निषेधाच्या घोषणा चालू केल्या. जोरदार घोषणाबाजी करत असताना गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांना तिथे बोलावून घेण्यात आलं व तशी परिस्थिती समजावून सांगण्यात आली. त्यानंतर गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांनी संबंधित नागरिक व जो पोस्ट व्हायरल करणारा होता त्या व्यक्ती या संदर्भात दोघांची गडिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये ते संयुक्तरित्या बैठक घेतली आणि यातून एक सुवर्णमध्ये काढला आणि सध्या चिघळलेलं वातावरण हे शांत करण्यात गडिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांना यश आलेलं आहे. तात्काळ गडिंग्लजमधील परिस्थिती आता आटोक्यात आलेली आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.